आज आमची वेळ आली आहे तुझ्या अटी चटण्याची. तुम्ही सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं, काय मागितलं असं तरी बाप्पाला? नाही, बाप्पाने माझे सर्व जे काय होते मनातल्या इच्छा त्या सगळ्या पूर्ण केल्या. ज्याच्यासाठी मी आयुष्यभर काम करत होतो, लोकांची सेवा करत होतो, ते बाप्पानी बघितलं आहे की महेश सावंत कधी कोणाला नाही म्हटलेलं नाही. म्हणजे परिस्थिती कुठलीही असू दे, मग महेश सावंत धावत राहणार. त्यामुळे बाप्पानी मला अतिशय सुंदर आणि योग्य वेळेत मला हे माझ्यावर एक मोठा जबाबदारीची माळ घालणार आहे. महेश सावंतजी, एक तुमचे जुने सहकारी आणि दुसरे राज ठाकरेंचे मुलगा, अशी तुमची लढत आहे. कसं बघता एकूण लढती कर? माहीमवाले तुमच्यासोबत असतील? 100% माहीमवाले माझ्याबरोबर आहे. आणि राज साहेबांचं म्हटलं तर राज ठाकरेंचा, अमित ठाकरेंना शुभेच्छा आहे, परंतु त्यांची वेळ चुकलेली आहे. आणि ज्यांच्याबरोबर आम्ही त्यांची वेळ संपलेली आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा. नक्कीच आपण बघू शकतो एकूण वातावरण तुम्ही म्हणता तुमच्या बाजूने. मग निकाल किती हजारांना महेश सावंत निवडून येतील? बघा, निकाल पण भरपूर मतांनी, भरघोस मतांनी निवडून येणार एवढं नक्की. धन्यवाद. आपण बघू शकतो हे होते महेश सावंत आणि भरघोस मतांनी मी मतदारसंघातून निवडून येईल असे त्याने विश्वास व्यक्त केला. कॅमेरा पर्सन संतोष बोराडे सोबत मी आवेश तांदळे, पुढार न्यूज, मुंबई.